नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन मेन्स 2025 ग्रुप बी एक्झाम नुकतीच 17 मेला पार पडलेली आहे. ह्या एक्झाम नंतर आन्सर की आली. आता आन्सर की आल्यानंतर इथे ऑब्जेक्शन घेण्याला संधी असते. ऑब्जेक्शन घेताना कोणत्या प्रश्नावर घ्यायचं, कसं घ्यायचं ऑब्जेक्शन, त्यासाठी काय करावं लागतं, प्लस दोन जे महत्वाचे प्रसिद्धीपत्रक यापूर्वी आलेले होते त्याचा संदर्भ लक्षात घेतला तर प्रति प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्शन घेताना 144 रुपये पण भरावे लागतात. अर्थात ही नोटिफिकेशन काय थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो, त्याचा कालावधी कधीपर्यंत ते पण सांगतो. जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांनी एमपीएससी मार्फत आता ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या तुम्हाला परीक्षा जर द्यायच्या असेल तर तुम्ही सुद्धा ही प्रोसेस नीट समजून घ्या. मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी बॅच चालू केली, कॉकरोच बॅच. ह्या बॅचेस तुम्हाला ऑफलाईन स्वरूपामध्ये अवेलेबल आहे. पुण्याला 18 जून, छत्रपती संभाजीनगरात 16 जून आणि नाशिकला 22 जूनला आहे. ह्या बॅचेस तुम्हाला मराठी इंग्लिश दोन्ही माध्यममध्ये अवेलेबल आहे 10 जून आणि 17 जूनला. बॅचेस मध्ये ही टीम तुम्हाला गायडन्स करणार आहे. ह्या टीम द्वारे तुम्हाला पूर्ण जीएस कव्हरेज असणार आहे. 1000+ टेस्ट सिरीज आहे. फॅकल्टीकडनं काढलेल्या प्रिंटेड स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. 1 to 1 मेंटॉरशिप आहे. तुम्हाला डाऊट क्लिअरिंग आणि रिव्हिजन सेशन असणार आहे. टॉपर्स ऑफिसरकडनं मॉक इंटरव्ह्यू असणार आहे. डेली स्टडी ट्रॅकरची नोटबुक डायरी तुम्हाला आम्ही देणार आहोत. सब्जेक्ट वाईज फुल चार्ट असणार आहे. तुम्हाला स्टेट बोर्डच्या बॅच प्लस त्याच्यावर आधारित 100 टेस्ट सिरीज मोफत असणार आहे. महाराष्ट्राच्या टॉप फॅकल्टीने काढलेल्या 5 टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला इथे मोफत असणार आहे. हे सगळं तुम्हाला इग्नाइट अकॅडमी देऊ शकते. महाराष्ट्रामध्ये नावाजलेली टीम तुमच्या सोबत असणार आहे. सो यावरती युट्यूबला बरेचसे लेक्चर्स अवेलेबल आहे. एकदा बघा, आवडले तर नक्की जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. एमपीएससी कंबाईनने 27 मे 2026 ला महत्वाचा नोटिफिकेशन दिला आहे. संयुक्त मुख्य परीक्षा 2025 गट ब परीक्षेच्या प्रथम उत्तर तालिकेवरील हरकती सादर करण्याबाबत जेव्हा क्वेश्चन पेपर होते त्यानंतर आन्सर की येते. आन्सर की यानंतर फर्स्ट आन्सर की, सेकंड आन्सर की आणि लास्ट आन्सर की फायनल केली जाते. ओके, सो याद्वारे विद्यार्थ्यांना पारदर्शकता यावे, मुलांनाही समजावं, काही ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन घेता यावं, यासाठी एमपीएससी नेहमीच अशा पद्धतीने ही प्रोसेस राबवत असते. आता ही एक्झाम झाली बघा 17 मेला. 17 मेला तुम्हाला 2 पेपर, तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 दिला. पण पेपर 2 मधले असे काही प्रश्न होते जे दृष्टीहीन किंवा अंध जी मुलं आहेत त्या मुलांसाठी त्यांनी काय केलंय, काही प्रश्नांची उत्तरं किंवा काही प्रश्न त्यांचे कन्सिडर केले जाणार नाही. असे किती प्रश्न आहे तर प्रत्येक संचानुसार 4 प्रश्न इथे त्यांनी सांगितलेले आहे की यांचे मार्क त्यांना मिळणार पण नाही आणि पकडले पण जाणार नाही किंवा चुकीचे पण नसणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, उत्तर तालिकेवरती तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी 17 नोव्हेंबर 2021 आणि 1 जुलै 2022 जे प्रसिद्धीपत्रक आहे त्यानुसार प्रोसेस करायला लावली आहे. त्यापैकी एक प्रसिद्धीपत्रक दोघांपैकी महत्वाचं आहे ते 1 जुलैचं, ते तुम्हाला मी दाखवतो. पुढे त्यांनी सांगितलंय की ऑनलाईन पद्धतीनेच व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने तुम्ही अन्य मार्गाने ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, ते विचार घेतलं जाणार नाही. आणि विहित शुल्काचा भरणा केलेल्या हरकती विचारात घेतल्या जातील, म्हणजे तुम्हाला फी सुद्धा इथे भरावी लागणार आहे. जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं, फॉर एक्झाम्पल 90 नंबरच्या प्रश्नावर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं आणि इथे फी भरली 144 ची, आणि जर ते प्रश्न खरंच एमपीएससी कडनं चुकलेला असेल आणि तुम्ही सांगितले बरोबर असेल, तुमची अमाऊंट सुद्धा तुम्हाला परत केली जाते सेम अकाउंटला. ओके, या हरकती घेण्यासाठी काही इश्यू येत असेल तर हा हेल्पलाईन नंबर त्यांनी प्लस मेल आयडी पण दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करू शकता, मेल पण टाकू शकता. आता महत्वाचं 1 जुलै 2022 आहे त्यांनी इथे उल्लेख केलाय बघा. त्या पत्रकानुसार तुम्ही जर गेला तर त्यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की तुम्ही लॉग इन करायचं तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे त्यांनी ऑब्जेक्शन घेण्यासाठीच एक ऑब्जेक्शनचं बीट दिलेलं आहे. त्याच्यावर जाऊन तुम्हाला एक्झामचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर ज्या प्रश्नाबद्दल तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं जी डिटेल्स तुम्हाला टाकायची आहे आणि ते सबमिट करताना तुम्हाला इथे अमाऊंट सुद्धा पे करायची. एका प्रश्नाला 144 रुपये तुम्हाला पे करायचे बघा. 100 रुपये प्रति हरकत प्रश्न प्लस 100 रुपये इतके शुल्क लागू करण्यात आलेलं आहे. सो अशा पद्धतीने ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचं आहे. याबद्दल काही शंका असेल मला कमेंटमध्ये कळवा, आणि नवीन विद्यार्थ्यांनी पण ही प्रोसेस समजली असेल मला कमेंटमध्ये कळवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ, नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिस होऊ द्यायची नसेल चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून इतरांना पण ग्रुपमध्ये शेअर करा, आणि अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ग्रुप बी आणि सी ची तयारीसाठी ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.